ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत आशिष शेलारांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। सभेत दाखवण्यापूर्वी हातामध्ये रुद्राक्षाची माळ घालतात। औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, शेलारांची टीका। राज्याच्या अर्थसंकल्पामधील 43% निधीचाच वापर। राज्याचा अर्थसंकल्प 8 दिवसांवर असताना वास्तव समोर। यंदाचा खर्च गेल्या 5 वर्षातील नीचांकी ठरला, तर यंदा निधी खर्च करण्यात महिला बालकल्याण विभाग अव्वल आहे। मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीचा मेसेज। पाकिस्तानी नंबरवरून कॉल। बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर। कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी धावलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत केल्यानं मिळाला ही व्हिसा। अमेरिकेमध्ये अपघात झाल्यानं नीलम शिंदेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। पालकांना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता। राज्य महिला आयोगाची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। पुणे पिंपरी चिंचवड स्वारगेट डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठकीचं आयोजन। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1800 पानांचं आरोपपत्र दाखल झालं आहे। आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत सबळ पुरावे आहेत। हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणामध्ये एकत्र आरोपपत्र। बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय। संतोष देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप आहे। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात असल्याची पोलिसांना माहिती आहे। नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात दाखल झालंय। इंदूर आणि बालाघाट या परिसरात बेलतरोडी या पोलिसांकडून शोध सुरू झालेला आहे। कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपूरमध्ये तपास सुरू आहे। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना ठाणे कोर्टाकडून दिलासा। ठाणे कोर्टाच्या निर्णयाबाबत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी। प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ठाणे कोर्ट चकमकीसाठी जबाबदार पोलिसांना कसं देऊ शकतं? मुंबई हायकोर्टाचा सवाल आहे।